मी सकाळी उठल्यापासून दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा झोपली आणि झोपतनं उठून आत्ता मी खातीय मम्मा सांग पिचकलेले अप्पम का पिचकलेत सांग. लगेच पीठ केलंय म्हणून केलंय तसं गाठलंय करायला फुगलेच नाहीत पण टेस्टी लागतात. दीदीनं केलेत माझ्या. दाजी लग्न करून आमच्या पोरगीला सुधरवली. थँक्यू सो मच. रोज खायला करून घालत्या चांगलं चांगलं. इथं एक दिवस मला आठवत नाही. आता तुम्ही माझ्या बाबा प्रत्येक व्हिडिओ मी चालू केला की तुमच्या दोघांचं कुत्रा मांजराचं काय तर चालू असते आणि सगळे मला विचारते की मग कमेंट मध्ये काय माग काय चाललंय माग काय चाललंय. टोकुऱ्याला टावेल आहे की बाय माझ्या कशाला असू दे ना ग. सारखे दोघं एकामेकाला क्यूट काय म्हणू शकतो मॅडम क्यूट कपल गोल. सिरियसली भांडणं कधी करत नाही माझे मम्मी पप्पा. मम्मी दादागिरी करते नाही पप्पावर. पप्पा आमचं बिचार पप्पा आमचं बिचार कसं हसलं बघा बिचलंय बिचार. पप्पा घोड्या काढायला लागला की माणूस तिथं थांबूच शकत नाही. पप्पाला काय मनासारखं मिळलं नाही का आज जेवण. छान झालं एवढं पोट भरून रोजच्या पेक्षा खाल्ले दाबून. व्हॉट हॅपन पप्पा. अरे बाप रे ये तो धोती खोल रहा है. दाबून पप्पा तुमची काढायला लागली दोन्हीकडनं मिळून. गाईज या अप्पम खायला पडलं. काय नाही आज लई इडल्या का मात्र केलेत पीठ. माझ्या तिन्ही बहिणी सुगरण आहेत. एकावर एक भारी जेवण बनवतात. मी जाताना म्हणा कशी झाल्या काय माहिती. मला तर त्या नवऱ्याला तर लय ताप आहे तुझ्या. मला काहीच येत नाही गाईस काहीच येत नाही. घर गृहस्थी मधलं मला काहीच येत नाही. 100 प्रकारचे टॅलेंट कुठून कुठून भरलेत माझ्यात पण हे एक टॅलेंट राहिलंय चुकून देवानं देताना. मला येतं मला पण जास्त नाही. सी गाइस इतने क्यूट क्यूट अप्पे किती भारी दिसतात. कितीच ते भारी दिसते. काही दिवसांपूर्वी गाईज मी मनी प्लांट आणलं होतं शॉपमध्ये. सो घेताना मला ते सांगितलं नव्हतं त्यांनी की याला फक्त मिनरल वॉटर यूज करायचं असतं. कारण मी फर्स्ट टाइम घेतलं तर मला तर ऑफकोर्स नसणारच माहिती. आणि मी आत्तापर्यंत बोरचं पाणीच यूज करत होती कारण बोरचं पाणी येतं आपल्या शॉपमध्ये बेसिनला सगळ्या. आणि इकडे मिनरल वॉटर आपण मागवतोच रोज कस्टमरसाठी आपल्यासाठी वगैरे. पण माझ्या ते लक्षातच नाही आलं की ते यूज केलं पाहिजे. सो ते मनी प्लांट त्या वॉटरमुळे खूप जास्त खराब होत आलेलं आहे. थोडं थोडं बघा येलोइश दिसतंय आणि इकडे मी काढलेलं आहे खराब झालेलं. हे बघा पूर्ण खराब झालं आहे हे. मग मी आत्ता जिथून घेतलं त्यांना कॉल केला त्याची सिच्युएशन पाठवली कसं दिसतंय ते सध्या किंवा कसं आहे. सो त्यांनी मला सांगितलं की तुम्ही कसं पाणी यूज करताय. मग मी सांगितलं आम्ही बोरचं पाणी यूज करतो आहे. सो त्यांनी सांगितल्यानंतर आता मी हे भांडं पहिला तर क्लीन करून घेतलं कारण बोरच्या पाण्याने व्हाईट कलरचे क्षार जमतात त्याच्यावरती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं काढून घेतलं जे जे खराब झालं आहे त्याच्यातून. आणि बऱ्यापैकी चांगले आहेत तेवढे ठेवलेत. आता हे ग्रो होत आहेत का बघायला सांगितले त्यांनी. नाही झालं तर काय चेंजेस केलं पाहिजे. मग आता मी त्यातून काढलेलं दाखवते बांबू स्टिक्स. हे काढलेले आहेत खराब झालेले. इकडे बघू शकता हे तर सगळ्यात जास्त असं त्या बोलल्या नासलं आहे हे. सो जे जे खराब झालेत ते मी काढलेलं आहे. आणि आता जे जे चांगलं आहे ते थोडंफार ते ठेवलं आहे मी याच्यामध्ये. आणि इकडे गाईज आपले नेल क्लासेस सुरू होणार आहेत लवकरच. आणि इकडे माझं कबड होतं आधी ज्याच्यामध्ये मी सगळं ठेवलं होतं. हा आहे माझा लोगो. आणि इकडे सगळा मेस झालेला आहे पाठीमागे तुम्ही बघू शकता हे वालं. सो मी ते क्लीन करून ठेवते सगळं व्यवस्थित अरेंज करून कुठे काय तुम्हाला पण दाखवते. इकडे या ड्रावरमध्ये थोडंफार ठेवलं आहे. इथे काही गोष्टी याच्यामध्ये ठेवणार आहे मी. आत्ता मेसी आहे मी करते व्यवस्थित. इकडे पण काय काय बऱ्याच गोष्टी आहेत. आणि इकडच्या ड्रावरमध्ये मी आर्टचं जे जे ज्वेलरी आर्टचं वगैरे जे सामान आहे ते अरेंज करते. सो आणि
आणि हे सगळं सामान असं पॉकेट्समध्ये आहे. हे बघा, मी हे आता रिकामं करते पॉकेट्समधलं बऱ्याच गोष्टी. सो लेट सी फायनल कसं होतं हे. आणि मला सांगायला आवडेल की हा जो टेबल आहे जो मी व्हाईट कलरमध्ये दिसतोय तुम्हाला आणि लाटसाठी बनवून घेतला आहे, तो कस्टमाइज करून घेतलेला आहे मी खूप सुंदर प्रकारे व्यवस्थित. आणि मला व्हाईट कलरमध्येच हवा होता. सो मला जसा हवा तसा अगदी मिळालेला आहे मला. सो आता सगळं मी अरेंज करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते फायनल रिझल्ट कसा आहे, काय आहे. भेटू थोड्या वेळानंतर. आणि गाईज शॉपमध्ये पप्पा आलेले आहेत आणि इकडं माझ्या सगळ्या गोष्टी उघडून बघायला लागल्यात. कशात काय ठेवले, कशात काय आहे, विचारून नसतं ही कशाचं आहे ती कशाचं आहे. काय तर बोलत जावं की व्लॉग नसताना किती काय काय बडबडता. चालू केल्यावर का नाही बोलत काय माझ्या व्लॉग मध्ये. बघायला लागलोय मी. मग सांगा काय तर, बोला काय तर. लागलोय बघायला कशी आहे ती, काय आहे ती. बर. छान दिसते ती. अगं बाई, मग कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही मला घाण दिसत्या म्हणलाय असा, ती होय. पण मी रेकॉर्ड केले. आज चांगलं दिसतंय म्हणून काय उपयोग. ही काय आहे? माझा ज्वेलरी बॉक्स आहे, त्याच्यामध्ये सगळं माझं ज्वेलरी पावडर राहतं. पप्पा उघडून बघायचं काय काम आहे हो. बघायला पाहिजे की काय आहे काय नाही. कशाला काय पुरीन वाणी, माझ्या उपयोगीच काय आहे? तुमच्या उपयोगाचं माझ्याकडे काय नाही. ती फाउंडेशन आहे पप्पा, लावूया का तुम्हाला मेकअप करूया का तुमचं. काळ्याचं गोर होते. मला हाय तीच मस्त आहे माझा चेहरा. माझा मला बर देवान दिनगी दिलेले आहे ती बरोबर आहे. बर. हो अशी. आणि गाईज आता मी आलेली आहे घरी मस्त वर्कआउट वगैरे करून. सो दीदीला माझ्या खायचा आहे चॉकलेट बाउल, जो की बंद होता, त्यामुळे आता मी ऑनलाईन ऑर्डर करते. आणि आपले चॉकलेट बाउल आलेले आहेत, पण हा थोडासा जास्त मेसी झालाय. म्हणजे काय म्हणतात त्याला, लागले सगळं. आय थिंक पार्सल आणताना त्यांनी. आणि हायक मी थोडासाच खाणार आहे, जास्त नाही खाणार. गाईज मी आता हे दुसरं पार्सल घ्यायला आली आहे खाली. 2 स्वीट बाउल्स मागवले, म्हणून आता मी हे स्पायसीवाला मागवले, ज्याच्यामध्ये आहेत. ओपन केल्यावर बघ्यात जसं दिसलंय फोटोमध्ये तसं आलंय का तरी. हे आहे फ्रेंच फ्राईज, चीज फ्रेंच फ्राईज बाउल समथिंग. सो आपण हे टेस्ट करून बघूयात आता. दिसताना तर छान दिसते. सी ओके आहे. खूप जास्त भारी पण नाही आणि खूप जास्त खराब पण नाही, ठीकठाक आहे. ओके, सो आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटून नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि गाईज तुम्हाला जर माझे व्लॉग्स बघायला आवडत असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला काय आवडते आणि काय नाही, किंवा मी अजून तुमच्यासाठी काय काय करू व्लॉग्समध्ये. सो भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.